ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद माधव भगवन नमस्ते. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद माधव भगवन नमस्ते. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव. सीताकांत स्मरण जय जय राम. गंगा माता की जय. संत सज्जन हो, मागच्या भागामध्ये आपण गोपींनी किंवा त्या वृंदावन गोकुळातल्या कन्यांनी जे कात्यायनीचं व्रत केलं होतं, त्या व्रताच्या निमित्ताने भगवंतांनी त्यांना काही आचार धर्माचं शिक्षणही दिलं. स्नान कुठे करावं, केव्हा करावं वगैरे प्रकारचं शिक्षण देऊन त्यांनी लोकमर्यादा पाळल्या पाहिजेत असा एक संदेश त्या आपल्या कृतीद्वारे दिलेला आहे. तीही भगवंताची लीला होती. यानंतर शुकदेव राजा परीक्षिताला कथा सांगतायत. आता भागवतामध्ये काही विषय हे निसर्ग आणि तिथे असलेल्या एकंदरीत परिस्थिती त्याचा आढावा घेणारे आहेत. भागवतातला दशम स्कंदामध्ये हा जो 21वा अध्याय आहे, हा वेणुगीत म्हणून प्रसिद्ध आहे. इथे निसर्गाचं वर्णन आहे. व्यासांनी आपल्याला निसर्गाकडे घेऊन जाण्यासाठी, निसर्गाचं सौंदर्याचं आस्वादन घेण्यासाठी या काही विषयांची कल्पना किंवा तिथल्या देखाळांचं वर्णन केलेलं आहे. परीक्षिताला भागवत सांगतायत शुकदेव महाराज. ते सांगतायत, परीक्षिता, वृंदावनामधला वर्षा ऋतू संपला होता आणि आता शरद ऋतूला प्रारंभ झाला होता. पावसाळ्याची चिकचिक संपली होती. आकाश निरभ्र झाले होते. नदी नाल्यातील जल स्वच्छ झालेले होते. पाण्याखालचा चिखल हा पाण्याखाली स्थिर झाला होता आणि पाणी स्वच्छ काचेसारखे दिसू लागले, चमकू लागलं. कुसमित वनराजी शुष्मी भृंग द्विजकल घुष्ट सर सरित महेंद्रम मधुपतीरवगाय चारयन्दा सह पशुपाल बल शकूजवेणु. तिथे आता वृंदावनामध्ये सतत फुलांचा बहर आलेला होता. गंध मधुर असे भ्रमर गुणगुणत होते. पक्ष्यांचा किलकिलाट चहूबाजूने ऐकू येत होता. त्यामुळे वृंदावनातील सरोवरे, नद्या, पर्वत एका विशिष्ट अशा दैवी नादाने गुंजून उठले होते. नादमय सर्व वासमंत परिसर झालेला होता. त्या पवित्र आणि मंगलमय वृंदावनामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि बलराम आपल्या गोपबालासह, मित्रासह गाई चालू लागले, वेणू वाजवू लागले. असा हा सोहळा तिथे चाललेला आहे. आणि त्यामुळे या सोहळ्यात सर्व लोक आनंदाने, किंवा जो परिसर आहे तो संपूर्ण आनंदाने डुंबून गेलेला होता. इति वेणुरवं राजन् सर्वभूत मनोहरं श्रुत्वा वजस्त्रियः सर्वा वर्णयन्तो वीरे वीरे. तो वेणुनाद ऐकू येत होता. त्यामुळे गोपींच्या कानावर तो वेणुनाद ऐकू येऊ लागला आणि त्या वेणुनादामध्ये त्या गोपी अत्यंत तन्मय झाल्या. त्यांना
त्या वेणुनाद ऐकता ऐकता भगवान श्रीकृष्णांच्या लीला आठवू लागल्या. त्यांचं प्रेम अति उत्कट झालं. त्यांचं बोलणंच खुंटलं. आणि आता त्या हृदयाच्या भावनेने एकमेकाशी बोलतायत. वेणू वाजू लागली आणि त्या गोपी म्हणतायत, अदरी अदरी धरुणी वेणू, वेणू वाजविला कुणी नेनू, वेणू वाजविला कुणी नेनू, अदरी अदरी धरुणी वेणू. प्रातकाळी तो वनमाळी, प्रातकाळी तो वनमाळी, घेऊन जातो धेनू, घेऊन जातो धेनू, अदरी अदरी धरुणी वेणू. उभी मी राहे वाट मी पाहे, उभी मी राहे वाट मी पाहे, केव्हा भेटेल मम कानू, केव्हा भेटेल मम कानू, अदरी अदरी धरुणी वेणू. एका जनार्दनी वाजविला वेणू, एका जनार्दनी वाजविला वेणू, ऐकता मन झाले तल्लीनू, ऐकता मन झाले तल्लीनू, अदरी अदरी धरुणी वेणू, वेणू वाजविला कुणी नेनू, वेणू वाजविला कुणी नेनू, अदरी अदरी धरुणी वेणू. त्या भगवंताचा सुंदरसा तो मधुरचा त्या वेणूचा आवाज ऐकल्यानंतर त्या तन्मय होऊन गेलेल्या आहेत. वेणू नादे गोवर्धन गाजे, वृंदावनी वेणू कोणाचा गे माये वाजे, वेणू नादे गोवर्धन गाजे. संपूर्ण गोवर्धन पर्वत, आजूबाजूचा परिसर, आजूबाजूचे वृक्ष, वेली, फुलं, पशु, पक्षी, मोर, कावळे, चिमण्या, जे काही होतं याच्यावत त्या भगवंताच्या वेणुनादात तन्मय झालेलं होतं. त्या एकमेकांना सांगता, अगं सख्यांनो, श्रीकृष्ण भगवान आपल्या गोपगड्यांसह वृंदावनात आलेले आहेत. पहा, हे सगळं मनाने पाहता येते. पहा, त्यांच्या डोक्यावर किती सुंदर मोराचा पीस आहे. सुंदर असं मोराचं पीस शोभून दिसतंय. कानामध्ये कन्हेरीच्या फुलांचे गुच्छ आहे. वरती कानाच्या वरच्या बाजूला त्याने फुलांचे गुच्छ खोवलेले आहेत. अगदी सुवर्णासारखा पितांबर धारण केलेला आहे. त्या भगवंताच्या गळ्यामध्ये वैजयंती माळ, तुळशी माळ गळा असा हा भगवान. एका हातात तो वेणू, दुसरा हात कमरेवर ठेवलेला. जरा शिर वक्र आहे, त्यामुळे तो शिरपेच म्हणजे मुकुट सुद्धा वाकडा आहे. उजवा हात वाकडा आहे, डावा हात जरा वर उचललेला आहे. भगवान 3 ठिकाणी वक्र झालेला आहे. एक मानेच्या ठिकाणी, एक कमरेच्या ठिकाणी आणि एक चरणांच्या ठिकाणी. पहा, त्याची कमर कशी सुंदर कमनीय दिसत आहे. चरण, एक पाय त्यांनी असा आडी देऊन ठेवलेला आहे. वासरी थोडी वक्र धरली आहे. एक करंगळी वरती उचललेली आहे. असं हे त्यांचं रूप. ते एखादा सुंदर नट दिसावा त्याप्रमाणे या ठिकाणी मनमोहक आणि मनोहर दिसत आहे. ती बासरीची 6 छिद्र भगवान आपल्या आदरामृताने भरत आहेत. त्याचे सवंगडी बाल गोपाल मित्र
तो बासरीचा मधुर स्वर आणि भगवंताच्या कीर्तीचं गायन करीत आहे. सारे वृंदावन त्यांच्या चरणस्पर्शामुळे अधिक रमणीय झालं आहे, पवित्र आणि प्रसन्न मनमोहक झालं आहे. हे सर्व निसर्गाचं वर्णन आहे वृंदावनातल्या. जरा मनाने आपण एकरूप झालं पाहिजे, मग तो आस्वाद ग्रहण केला पाहिजे, तो निसर्ग आपण मनाने पिऊन टाकला पाहिजे. शुकदेव परीक्षितांना सांगतायत, परीक्षिता ऐक, सारं चराचर, या चराचराचं मन भगवंताने आकर्षून घेतलं आहे, त्याच्या वेणुनादाने आकर्षून घेतलाय. तो वेणुनाद ऐकून गोपी त्याचं वर्णन करतायत आणि त्या वर्णन करता करता इतक्या तन्मय होतात की त्या मनानेच त्या भगवंताला आलिंगन क्षेम देण्याचा, क्षेम गेलू येतव मीच मी एकले सुखा वला जीव रावो. आणि हा जीव भगवंताला मनाने आलिंगन देतो आणि सुखद अशा दिव्य आनंदाचा अनुभव घेत आहे. आता हे करीत असताना त्या स्त्री स्वभावानुसार त्या गोपी आता त्यांना त्या वेणूचा, जी वेणू भगवंताने आदरी धरलेली आहे, आपल्या ओठावर लावलेली आहे, तिचा अत्यंत हेवा वाटू लागला. त्या विचार करतायत, अगं गोपींनो, या वेणूने असं कोणतं पुण्य केलेलं असेल, काही कळत नाही. त्याचं कारण या भगवंताच्या आदरामृताचं पान करण्याचा हक्क आमचा आहे. आमचा हक्क आहे भगवंताच्या ओठांचा आदरामृताचा स्वाद घेणं, हा आमचा हक्क आहे. परंतु ही जी काही वेणू आहे, याने आपला हक्क हिरावून नेला आणि त्या एकट्याच त्या कृष्णाच्या आदरामृताचं प्राशन करीत आहेत. अशा प्रकारे त्या गोपी सुद्धा वेणूचा हेवा करत आहेत. गोप्य किमाचारादयं कुशलं स्म वेणू दामोदराधर सुधामपि गोपिकानाम. या दामोदराचं आदरामृत जे आमचा हक्काचं आहे, ती ही वेणू घेते आहे. असं कोणतं बरं हिने जप तप केला असेल. भुंक्ते स्वयं यदवशिष्ट रसम लोदन्यो हृष्वत्योश्रु मुमुचुस्तवो सरवो यथा यथार्याः. आमचा हक्काचा अमृत या प्राशन, या वेणूने प्राशन केलेलं आहे. हे पा, ते अजून थोडासा वेगळा विषय सांगतायत. या वेणूला खरं पाहिलं तर हे जलाशय वाढवतात. जलाशय आपल्या जलाने, हा वेळूचा, वेणू वेळूपासून बनवली जाते, बांबूपासून बनवली जाते आणि बांबू या जलाशयाच्या अवतीभोवती वाढत असतो. जलाशयातलं जल त्याचं पोषण करतात. त्यामुळे ते जल सुद्धा स्वतःला धन्य समजत आहे. या जलाशयामध्ये कमळे वाढतात. आता ह्या जलाशयाने कसे विविध रूप घेतलेले आहेत, याचं वर्णन या ठिकाणी भागवतात केलेलं आहे. ज्या जलाशयाने आपल्या जलाने वेळू वृक्ष वाढवला, म्हणजे ते जल वेळूच्या रूपाने त्या ठिकाणी प्रकट झालं, वृक्षाच्या रूपाने प्रकट झालं. आणि तेच जलाशय, त्याच जलाशयाने कमलाचं रूप सुद्धा धारण केलेलं आहे. ते कमल रूप घेऊन सुद्धा तिथे प्रकट झालंय. इथले आजूबाजूचे वृक्ष, झाड हे स्वतःला अत्यंत अभिमानाने सांगतायत की आम्ही जन्माचं सार्थक केलं. धरिल्या देहाचे करीन सार्थक, करावे सार्थक, स्मरावा नायक पंढरीचा.
हा स्मरण नाही तर प्रत्यक्ष पंढरीनाथ आमच्या मुखाला लावतोय. आपण पदार्थ चांगला असेल तरच आपल्या मुखाला लावतो. पदार्थ जर चांगला नसेल तर आपण आपलं मुख वळवून घेतो. म्हणजे यांचा जन्म सार्थक झालाय. आजी संसार सुफळ झाला गे माय. हे वृक्षांना असं वाटतंय की आम्ही जन्माचं सार्थक करून घेतलंय. ते म्हणतात आम्ही वृक्ष जन्म घेतला आणि धन्य झालो. त्याचं कारण हा विणू, या विणूने आमच्या वंशात जन्म घेतला आहे. म्हणजेच वृक्षांच्या वंशामध्येच या विणूचा जन्म आहे. विळूच्या झाडापासून त्याला वंशवृक्ष सुद्धा असं म्हणतात. आमच्याच वंशातला आहे. आणि आज पहा, याने आमचं संपूर्ण कुळ पावन करून टाकलाय. आमच्या संपूर्ण कुळाचा उद्धार केलेला आहे. कारण हा आमच्या वंशातला वेणू भगवंताच्या श्रीमुखावर जाऊन बसला आहे आणि तिथलं अधरामृत प्राशन करीत आहे. पहा या कल्पनांचा आपण विचार करू की किती सुंदर अशा या कवी कल्पना मांडलेल्या आहेत, ज्या निसर्गाशी एकरूप आहेत. या वेणूवर स्वतः भगवंत फूक मारतायत. आपले ओठ असं त्याचा चुंबनासारखं करून, गोलाकार करून त्याच्यातून हळुवार फूक मारतायत. फार जोराने नाही, हळुवारपणे फूक मारतायत आणि त्याच्यातून सप्तस्वर काढत आहेत. सप्तस्वर काढत आहेत. हा वेणू आमच्या वंशामध्ये खरोखर थोर मोठा भगवत भक्त आहे. अत्यंत मोहक असा हा देखावा आहे. भगवंताच्या बासरीच्या नादाने मोर हर्षयुक्त झाले आहेत. मोर नृत्य करू लागले. आजूबाजूला चरणाऱ्या फिरणाऱ्या जी हरिणाचा कळप होता, हरिणी आपल्या सहकुटुंब सहपरिवार आपल्या नेत्रकमलांनी, अत्यंत टपोरे डोळे असतात हरिणाचे, त्या टपोऱ्या डोळ्यांनी टकमक पाहून दृष्टीरूपाने भगवंताची जणू पूजाच करीत आहे. त्या जणू काही भगवंताची पूजा करत आहेत. दृष्टीच्या माध्यमातून, काही वाणीच्या माध्यमातून, काही नमस्कार कराच्या माध्यमातून, तर काही स्तब्ध होऊन. स्तब्धता म्हणजे तन्मयता. वृक्ष स्तब्ध झालेले आहेत. वेली मोहकपणे डुलायला लागलेले आहेत. पक्षी इकडून तिकडून उडतायत वृक्षांवर. तर जणू भास होतो आहे की ह्या विविध प्रकारचा नृत्य करणारे हे पशुपक्षी आहेत. गाई आपल्या शेपट्या उंच करून, कान उंच करून टवकारून आणि मोठ्या मानक्यासारख्या डोळ्यांनी भगवंताकडे पाहत आहेत. स्वर्गातल्या आता स्त्री देवतांची काय अवस्था असेल. स्वर्गातल्या स्त्री देवता भगवंताचं सौंदर्य पाहत आहेत. भगवंताने बायस्त्रीवर गायलेलं सुंदर मधुर संगीत ऐकतायत आणि त्या मधुर स्वराने त्या स्वर्गातल्या देवता मदन बाणाने विव्वल होत आहेत. त्या विमानातून हा सर्व पाहतायत. भगवंताचं मधुर गायन पाहतायत आणि त्या डोलू लागलेल्या आहेत त्या विमानातच. विमानातून सुंदर मधुर मंद हा वायू आहे. वनी कोकिळा सुस्वर गाय. त्या सुस्वर त्यांचं गायन कोकिळांचं आहे. कोकिळा सुद्धा मूक झालेल्या आहेत. त्यांनीही आपल्या स्वराचा अभिमान सोडून दिला आणि भगवंताच्या वेणूतून निघणारे स्वर ऐकून तन्मय झालेले आहेत. या स्वर्गातील अप्सरांच्या वेणीतली फुलं जमिनीवर गळून पडतायत. ती कल्पवृक्षाची फळं आहेत. त्यांना त्याचं शुद्धही नाही. त्यांना शुद्ध नाही. त्यांची ती फुलं जमिनीवर गळून पडतायत. जमिनीवर जरी गळून पडली, कोणाच्या पायाखाली जरी चुरडली गेली तरी ती टवटवीतच राहत आहे. कारण तिथे जे कोणी होते या स्वर्गातल्या देवता होत्या आणि त्यांचे पाय त्या फुलांवर पडल्यासारखे दिसत होते पण पडत नव्हते. त्या स्वर्गातल्या देवतांचे पाय जमिनीवर टेकलेले नसतात. ते अधांतरी असतात आणि कल्पवृक्षाच्या
फुलांचा महिमा असा की ते सदा सुगंधित, सदा टवटवीत, तेजस्वी, मनमोहक असं त्यांचं रूप हे कायम स्वरूपाचं असतंय. इतकंच नव्हे तर त्या स्वर्गीय देवतांचं, अप्सरांचं ज्या विमानात आरूढ झालेले आहेत त्या इतके तन्मय होतात तर भागवतकार सांगतायत की त्यांच्या कमरेचं वस्त्र सुद्धा खाली असं घसरायला लागलेलं आहे. इतक्या त्या तन्मय झालेल्या आहे. कमरेवरचे शालू कमरेवरून खाली निसटत आहेत, पण त्याचंही भान त्यांना राहिलेलं नाही. सारे ग प ध सा, सा रे ग प ध सा, सा ध प ग रे सा. भूपराग आळवला जातोय. सारे ग प ध सा, सा ध प ग रे सा अशा प्रकारे तो प्रातःकाळचा भूपराग तिथे आळवला जातो होय. आणि त्या एकमेकांच्या बद्दल एकमेकांचा हेवा दावा करायला त्यांनी सुरुवात केली आहे. एक दुसरीला सांगते, अगं या वृक्षांबद्दल आणि या पक्ष्यांबद्दल काय सांगू. त्यांना पाहिलं तर असं मला वाटतं की हे स्वर्गातले जणू काही मुनीच आहेत, ऋषी मुनीच आहेत, जे तपश्चर्या करतायत, जे ध्यानधारणा करतायत. अशा प्रकारे मला यांचं स्वरूप दिसत आहे. हे पक्षी झाडांच्या सुंदर फांद्यांवर अशा जागी बसलेले आहेत की जिथून ते कृष्णाला आपल्या नेत्रांनी पाहू शकतील. भगवंताच्या सर्व नृत्य लीला त्या झाडाच्या शेंड्यावर बसून आपल्या डोळ्यांनी पाहू शकतील अशा जागा त्यांनी शोधून काढलेल्या आहेत. आणि ते पक्षी, ते वृक्ष आपल्या नेत्राद्वारे ते श्रीकृष्णालाच पीत आहे. त्याचं सौंदर्याचं प्राशन करीत आहेत, त्याच्या रूपाचं प्राशन करीत आहेत, त्याच्या मधुर अशा बासरीचं सुद्धा प्राशन करीत आहेत. आणि त्यामुळे ते किलबिल करत नाही. प्राशन करताना इतके तन्मय झालेले आहेत, त्यांनी आपली किलबिल सोडून दिली. स्तब्ध होऊन सारखं पाहत आहे. आपल्या नेत्रांच्या पापण्या सुद्धा ते हलवित नाही. फक्त रूप माधुर्य ते चाकतायत आणि भगवंताने वाजवलेली मोहक बासरी ऐकतायत. खरोखर हे पशु पक्षी वेली या अत्यंत धन्य आहे. हंता यमाद्रीरबला हरिदासार्वयो यद्राम कृष्ण चरण स्पर्श प्रमोदः मानं तनोति सगो गणयोस्तयोर्यत् पानीयत पानीयसूयव सुकंदर कंदमुलौ एवं विदा भगवतो या वृंदावनचारिणा वर्णयन्तो मिथो गोप्य क्रीडान्मयतां ययुः. एक गोपी सांगते, गोवर्धनाचं भाग्याविषयी ती तिला महिमा सांगते. ती म्हणते, अगं खरोखर या गोवर्धन पर्वताचं फार मोठं भाग्य आहे. अत्यंत भाग्यशाली असा हा पर्वत आहे. जितके जितके भगवंत भक्त आहेत विश्वामध्ये, त्या सर्वांमध्ये, त्या सर्व भक्तांमध्ये सर्वश्रेष्ठ आणि भाग्यवंत कोणी असेल तर हा गोवर्धन पर्वतच, ज्याचा जन्म धन्य झालेला. अवघाची संसार सुखाचा करीन आनंदेवरीन तिन्ही लोकी. अशा प्रकारचं भाग्य या गोवर्धनाला लाभलं आहे. याचा जन्म धन्य झालाय. श्रीकृष्ण आणि बलराम या गोवर्धन पर्वतावरून सारखे विहार करतात. त्याच्या खांद्यावर चढतात, चालतात. आणि भगवंताचे चरण किती कोमल आहेत,
मऊ आहेत याचा अनुभव जर कोणाला यायचा असेल, येत असेल, तर तो फक्त या गोवर्धन पर्वतालाच. कारण प्रत्यक्ष परमात्मा या ठिकाणी मनुष्य रूपाने तिथे चालतात. त्याचा चरण स्पर्श, देव इच्छिरज चरणाची माती आणि धावत चालती मागे मागे. त्याच्या चरण रजांचा स्पर्श, त्याची तळवे किती मऊ आहेत, त्याच्या तळवावर असलेले चिन्ह क्षणोक्षणी कोण पाहू शकतो, तर हा गोवर्धन. हा गोवर्धनच हे सर्व पाहू शकतो. याच्या जन्माचं काय आपण वर्णन करावं. श्रीकृष्ण आणि बलराम याच्या अंगावरून चालतात त्यावेळी त्यांचं जे काही सुकुमार चरणांचा स्पर्श आहे तो स्पर्श यांना झालेला आहे. त्यामुळे या गोवर्धन पर्वताचं जीवन आणि जन्म किती सुफल झालेला आहे अशी चर्चा त्या गोपी एकमेकांशी करत आहे. हा गोवर्धन पर्वत श्रीकृष्ण आणि बलराम, बालगोपाल, गाई वासरे यांना मोठ्या भक्तिभावाने त्यांचा सत्कार करतो, त्यांचा आदरातिथ्य करतो. हा गोवर्धन त्यांना पिण्यासाठी मधुर आणि शीतल असं शुद्ध जल अर्पण करतो. ते जल प्रदान करतो. त्यांना विश्रांती मिळावी म्हणून आपल्या देहामध्ये, आपल्या शरीरामध्ये हा पर्वत स्वतः विश्रांतीसाठी गुहा तयार करून ठेवतो. त्यांना दुपारच्या वेळेस त्यांना क्षुधा लागली असेल तर भोजनासाठी कंदमुळे त्यांना अर्पण करतो. अशा प्रकारे त्या गोवर्धनाचं एकंदर स्तुती आणि भाग्याचं वर्णन या गोपी करतायत. भगवंत जेव्हा वृंदावनामध्ये विहार करतात तेव्हा त्यांच्या बासरीच्या नादाने सारं चराचर, सारं विश्व, सारे देहधारी हे स्तब्ध होऊन जातात. इतकंच काय, पण अचल अशी सृष्टी म्हणजे पर्वत, दगड, वृक्ष हे सुद्धा स्तब्ध होतात आणि रोमांचित होतात. अशा प्रकारे त्या गोपी भगवंताची ती लीला, त्या लीलेचं वर्णन करता करता वृंदावनातल्या आणि त्या भगवंताच्या वेणूचा जो नाद आहे, ते वेणू गीत आहे, ते ऐकता ऐकता तन्मय होऊन जातात. वृक्षांचाही वर्णन आहे. भगवंताही त्या गोपगड्यांना तिथे समजून सांगतायत. भगवान सांगतात, हे मित्रांनो जरा पहा, हे वृक्ष किती परोपकार करणारे आहेत, किती धन्य आहेत. परोपकाराय फलंती वृक्षाः, परोपकाराय दुहंती गावाः, परोपकाराय वहंती नद्याः, परोपकारार्थम इदम शरीरम. नद्या ह्या परोपकारासाठी वाहतात, वृक्ष हे परोपकारासाठी सफल होत असतात. गायी ह्या परोपकार करण्यासाठी दूध प्रदान करीत असतात. या सर्वांचं जीवन दुसऱ्यांचं भलं करण्यासाठीच आहे. हे स्वतः, हे वृक्ष स्वतः ऊन, वारा, पाऊस, थंडी हे सर्व सहन करतात व आपलं जीवांचं रक्षण करतात. यांचं जीवन अतिशय श्रेष्ठ आहे. यांच्यामुळेच प्राण्यांचा जीवन निर्वाह होत असतो. यांना सज्जनाची उपमा दिलेली भगवंताने. एखाद्या सज्जन माणसाच्या घरी कोणी गेला तर त्या मनुष्याच्या घरून कोणताही याचक कधी विन्मुख होऊन परत जात नाही. त्याप्रमाणेच हे सर्व वृक्ष, या वेली, या फुलं, हे फळं प्राणी मात्रांना त्यांच्याकडून जे होईल ते प्रदान करीत असतात. हे वृक्ष आपली वेली, फुले, पाने, फळे, साली, आपल्या शरीराच्या साली, लाकूड, सुगंधित द्रव्य, डिंक, राख, कोळसा, अंकुर, पालवी इत्यादी सर्व वस्तू मानवाला अर्पण करतात आणि प्राणीमात्रांच्या इच्छा पूर्ण करतात. पश्यैतान महाभागान
परर्थैकांत जीवितान वात वर्षात अपहीमान सहंतो वारयांती नहा. भगवान अजून पुढे सांगतात, अहो येषा वरम जन्म सर्व प्राण्योपजीवनम सुजनस्यैव येषां वै विमुखा यान्ति नार्थिया नार्थिनः. कोणीही यांच्याकडून विमुख जात नाही. निदान सावलीचा तरी तो अनुभूती त्या ठिकाणी तो घेतो. पत्र पुष्प फलम छाया मूलवल्कला दारुभी गंध निर्यास भस्म सितो वै कामात वितन्वते. काही ना काही देत असतात. पत्र, फूल, पुष्प, लाकूड, भस्म हे सुद्धा देत असतात. एतावन्जन्म साफल्यम देहिनाम यदेषु प्राणैरर्थे धिया वाचा श्रेव एवाचरे सदा. हे सर्व परोपकारासाठी करत असतात. याच्यापासून मनुष्याने कोणता बोध घेतला पाहिजे? हा जो बोध आहे तो म्हणजे पर्यावरणाचं रक्षण करा. पर्यावरणाचं, निसर्गाचं रक्षण म्हणजे परमात्म्याची सेवा आहे असं समजा. या जन्मात प्राण्याचे जन्म सार्थक जर करायचं असेल, आल्या जन्माचं जर सार्थक करून करायचा आपल्याला इच्छा असेल, तर मनुष्याने तन, मन, धन, बुद्धी, वाणी याचा नेहमीच इतरांचं कल्याण करण्यासाठी वापर केला पाहिजे असे भगवान या ठिकाणी त्या गोपगोपींना उपदेश देत आहेत. भगवंताचा तो उपदेश ऐकल्यानंतर ते सर्व तन्मय झाले आणि या जड जीवालाही धन्यता वाटू लागली. गोवर्धनाला धन्य वाटू लागले की नाही, भगवंताने आपला उल्लेख केला, आपल्या नावाचा पुकारा केला. त्या विलींना, त्या पशूंना, त्या पक्ष्यांना, तिथल्या हवेला, तिथल्या गुहांना, तिथल्या यमुनेला, सर्वांनाही धन्य धन्य झालो. भगवंताने स्वतःच्या मुखातून आमचा नामोल्लेख केलेला आहे. आपण पाहतो, एखादा मोठा समारंभ असेल, मोठी सभा चाललेली असेल आणि मुख्य वक्ता जेव्हा त्याच्या भाषणाला सुरुवात करतो की भाषणाच्या आतमध्ये तो जेव्हा काही लोकांचं, निवडक लोकांचं नाव घेतो सर्वांसमोर, तेव्हा ज्यांचं नाव घेतलं जाईल ते धन्य होतात की केवढा मोठा माणूस, याने आपला उल्लेख केलेला आहे, या सभेमध्ये आपलं नाव घेतलेलं आहे. आपल्याला खुश करण्यासाठी नव्हे, तर आपण त्याचे किती महत्वाचे सहकारी आहोत हे दाखवण्यासाठी तो ते नाव घेत असतो. तसा भगवंताने या सभेमध्ये, या विश्वाच्या सभेमध्ये या पर्वतांचा गौरव केला. तो गोवर्धनधारी झाला. गोवर्धन हे सुद्धा परमेश्वराच्या नावा इतकंच आपण जपत असतो आणि त्याने भगवंताला आश्रय दिला म्हणून आपण जर वृंदावन गोकुळला गेलो तर त्या गोवर्धन पर्वताला वंदन करतो, आपला माथा टेकवतो, कृतज्ञता व्यक्त करतो आणि मनातून म्हणतो, गोवर्धना तू खरोखर धन्य आहेस, खरोखर धन्य आहेस. तू तुझ्या डोळ्याने हा भगवान पाहिला आहे, तुझ्या शरीराने त्या भगवंताच्या चरण कमलाचा स्पर्श केलेला आहे. तुझ्या चरण स्पर्शात आम्हाला करू दे, आम्हीही पावन होऊ. तुझ्यावर त्याची दृष्टी फिरलेली आहे, तुझ्यावर त्याची दृष्टी निखळली आहे, तुमची दृष्टी त्या भगवंतावर निखळलेली आहे. आणि तो जो अनुभव आहे, दिव्य अनुभव, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. हे पर्वतराजांनो, या वृक्षांनो, आताचे वृक्ष नाही पण तेव्हा त्या काळात तुमचेच तर वंशज होते की नाही, इथे तुमचेच वंशज या ठिकाणी उपस्थित होते. त्यांनी त्यांच्या नेत्राने पाहिलं असेल आणि त्याच्यातले काही गुण तुमच्यामध्ये आजही प्रकट झालेले असतील, म्हणून तुम्ही धन्य आहात. हे पर्वतांनो, हे जलांनो, हे वृक्षांनो, हे इथल्या तृणांनो, हे पत्थरांनो,
मी तुम्हाला भक्तिभावाने वंदन करतो आहे, असं आपण म्हणून त्या सर्वांची प्रार्थना करू शकतो. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद माधव भगवन नमस्ते. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव. सीताकांत स्मरण जय जय राम. गंगा माता की जय. भारत माता की जय. नमो नारायणा, नमो नारायणा, नमो नारायणा.